हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बायोलॉजीच्या थर्ड लेसनला सुरुवात करणार आहोत. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, म्हणजेच बायोचा फर्स्ट आणि सेकंड लेसनचे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. आणि त्याचबरोबर जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. आजचा आपला टॉपिक असणार आहे रिप्रोडक्शन अँड टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सेकंड लेसनमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफमधले वेगवेगळे लाईफ प्रोसेसेस शिकलो. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम एक्सेट्रा. आता ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस ह्युमन्समध्ये खरंच खूप गरजेच्या असतात किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असतात. यांच्याशिवाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगू शकत नाही. मग अजून एक लाईफ प्रोसेस आहे जी ह्युमन्समध्ये घडत असते. ओके, अँड दॅट इज रिप्रोडक्शन. आणि ती आहे रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आता रिप्रोडक्शन एखाद्या ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी मदत करत नाही किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर का रिप्रोडक्शन झालं नाही तर तो ऑर्गॅनिझम मरेल असं नसतं. पण मग रिप्रोडक्शन का उपयोगाचं आहे किंवा का इम्पॉर्टंट आहे? कारण रिप्रोडक्शनमुळे आपल्या स्पेसीजची कंटिन्युटी राहते, म्हणजेच एखादी विशिष्ट जात पिढ्यानपिढ्या चालू राहते. आता आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघूया. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजेच काय तर जो ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करणार आहे त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो आणि तो सेम त्या एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमसारखाच असतो. म्हणजे ज्यांनी रिप्रोडक्शन केलं आहे त्या ऑर्गॅनिझमसारखाच असतो, तर ह्यालाच रिप्रोडक्शन असं म्हणतात. ह्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व नाही आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, न्यू ऑर्गॅनिझम हॅज जेनेटिक सिमिलॅरिटी विथ दी रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय तर जो नवीन तयार होणारा ऑर्गॅनिझम आहे तो एक्झॅक्टली सिमिलर असणार आहे त्याच्या पॅरेंट ऑर्गॅनिझमसारखा. ओके, फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची डायग्राम दिलेली आहे. सगळ्यात पहिला पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे, त्यानंतर त्याचे न्यूक्लियस डिवाईड झाले आहेत आणि त्यानंतर सायटोप्लाझम डिवाईड होऊन दोन नवीन डॉटर ऑर्गॅनिझम तयार झाले आहेत आणि ते डॉटर ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली सिमिलर आहेत त्या पॅरेंट ऑर्गॅनिझमला. ओके, ह्यालाच म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये डॉटर ऑर्गॅनिझम नेहमी पॅरेंट ऑर्गॅनिझमला एक्झॅक्टली सिमिलर असतात. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स बाय 2 मेथड्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन 2 मेथड्सनी होत असतं. फर्स्ट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचा पहिला टाईप असेक्शुअल रिप्रोडक्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट शिकणार आहोत. आणि जो दुसरा टाईप आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघूया. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. म्हणजेच ह्या प्रोसेसमध्ये एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो आणि तो सेम त्या एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमसारखाच असतो. पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतात. आता गॅमेट्स आपण मागच्या लेसनमध्ये शिकलो होतो. गॅमेट्स 2 टाईप्सचे असतात, स्पर्म आणि एग सेल्स. मग स्पर्म्स मेलमध्ये असतात आणि एग सेल्स फिमेलमध्ये असतात. मग आता हे गॅमेट्स ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात. विदाऊट गॅमेट्स हे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आता तुम्ही डायग्राममध्ये व्यवस्थित बघितलं तर डायग्राममध्ये बघा एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे रिप्रोडक्शनमध्ये. म्हणूनच ह्या रिप्रोडक्शनला अजून एक नाव आहे युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. युनी म्हणजे एक आणि पॅरेंटल म्हणजे पॅरेंट. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन 2 टाईप्समध्ये होत असतं. फर्स्ट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड सेकंड इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग आता आधी आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे सबटाईप्स बघून घेऊया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये 3 सबटाईप्स आहेत. फर्स्ट इज बायनरी फिशन, सेकंड इज मल्टिपल फिशन अँड थर्ड इज बडिंग. ओके, त्यानंतर इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम 4 टाईप्स आहेत. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन, सेकंड इज रिजनरेशन, थर्ड इज बडिंग अँड फोर्थ इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन.
आता इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स आहेत, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग आता सगळ्यात पहिलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि त्याचे 3 सबटाईप्स म्हणजेच बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडिंग शिकूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम यातला पहिला टाईप आपण बघूया, बायनरी फिशन. आता बायनरी म्हणजे 2 आणि फिशन म्हणजे डिव्हिजन. ओके, म्हणजेच काय तर ह्या बायनरी फिशनमधून आपल्याला जे ऑफस्प्रिंग्स मिळणार आहेत ते किती असणार आहेत, 2 असणार आहेत, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, बायनरी फिशन. आता ह्या फिशनमध्ये नक्की प्रोसेस कशी होते ते बघूया. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. आता ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, पॅरेंट सेल जो असतो तो डिवाईड होतो आणि त्याच्यातून 2 नवीन डॉटर सेल्स तयार होतात आणि ते कसे असतात, सिमिलर असतात. कोणाला सिमिलर तर या पॅरेंट सेलला. ओके, बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. आता बायनरी फिशन एकतर मायटोसिस डिव्हिजननी होतं किंवा अमायटोसिस डिव्हिजननी होतं. ओके, त्यानंतर ॲक्सिस ऑफ फिशन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. आता वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये ही जी डिव्हिजन किंवा फिशन होण्याची प्रोसेस आहे ती वेगळी वेगळी असते. फॉर एक्झाम्पल आपण अमिबामध्ये कुठलं फिशन होतं आहे बघा, तर सिम्पल बायनरी फिशन. ओके, बायनरी फिशनमधला पहिला टाईप सिम्पल बायनरी फिशन. आता सिम्पल बायनरी फिशन म्हणजे काय, तर हा आहे पॅरेंट अमिबा. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्या अमिबाचा जो न्यूक्लियस आहे इथे मी ड्रॉ केला आहे तो डिवाईड होणार आहे. ओके, तुम्ही इथे जर डायग्राममध्ये बघितलं तर कळेल. इथे बघा न्यूक्लियस थोडासा इलॉंगेटेड झाला आहे म्हणजेच वाढला आहे. त्यानंतर थर्ड फेजमध्ये न्यूक्लियसचे 2 तुकडे झालेले आहेत म्हणजे न्यूक्लियस डिवाईड झाला आहे. आता काय डिवाईड व्हायचं राहिलं आहे, सायटोप्लाझम. ओके, मग लास्ट स्टेपमध्ये सायटोप्लाझम डिवाईड होतो आणि 2 नवीन डॉटर अमिबा तयार होतात. यालाच काय म्हणतात, सिम्पल बायनरी फिशन. आता याला सिम्पल का म्हटलं आहे, कारण अमिबा तुम्हाला माहिती आहे अमिबाला शेप नाही आहे, कुठलाही शेप नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सायटोप्लाझम डिवाईड होतो त्यावेळेस तो कसाही डिवाईड होतो. ओके, आता मी इथे एक पर्टिक्युलर दाखवलं आहे पण इथे कुठलाही असा रूल नाही आहे की अशा पद्धतीनेच सायटोप्लाझम डिवाईड होणार आहे. कधी कधी असा होईल, आडवा होईल, कधी कधी उभा होईल. ओके, अशा पद्धतीने डिव्हिजन होतं आणि म्हणूनच याला काय म्हणतात, सिम्पल बायनरी फिशन. ह्याच्यामध्ये कुठलाही रूल नाही आहे म्हणून याला काय म्हटलं आहे, सिम्पल. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया, पॅरामोशियम. पॅरामोशियममध्ये काय होतं बघा, पॅरामोशियम ट्रान्सफर्स बायनरी फिशन करतो. आता ट्रान्सफर्स म्हणजे आडवं. ओके, आता इथे बघा हा पॅरामोशियम आहे, हा आहे पॅरेंट पॅरामोशियम. याच्यामध्ये पुन्हा न्यूक्लियस डिवाईड होणार आहे. त्याच्यामुळे बघा आता हा ट्रान्सफर्स बायनरी फिशन करतो आहे म्हणून ह्याला आडवी ॲक्सिस जाणार आहे. ओके, आडवं डिव्हिजन होणार आहे. मग ह्याचा न्यूक्लियस डिवाईड झाला आहे बघा 2 साईडला, इलॉंगेट झाला आहे, डिवाईड नाही झाला आहे अजून. आणि तो कसा इलॉंगेट झाला आहे, ह्या आडव्या साईडने इलॉंगेट झालेला आहे. त्यानंतर ह्या पॅरामोशियमचे 2 आडवे तुकडे झालेले आहेत बघा आणि त्याच्यानंतर ह्या 2 पॅरामोशियमपासून नवीन 2 पॅरामोशियम्स म्हणजेच डॉटर पॅरामोशियम तयार झालेत. याच्यामध्ये समजून काय घ्यायचं आहे तर बायनरी फिशन म्हणजे डिव्हिजन कसं झालं आहे, ट्रान्सफर्स बायनरी फिशन झालं आहे म्हणजे आडवं झालं आहे. अमिबामध्ये कसंही होणार होतं म्हणून त्याला सिम्पल म्हटलं होतं. इथे पॅरामोशियम आडवा डिवाईड झाला आहे म्हणून त्याला ट्रान्सफर्स बायनरी फिशन म्हटलं आहे. ओके, आता आपण बघूया युग्लिना. युग्लिनामध्ये लॉंगिट्युडनल बायनरी फिशन होतं. आता लॉंगिट्युडनल म्हणजेच उभं फिशन होणार आहे. ओके, उभं डिव्हिजन होणार आहे. युग्लिनाच्या डोक्यापासून डिव्हिजन व्हायला सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिले इथे बघा पॅरेंट युग्लिना आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हा एक थ्रेड लाईक जो दिसतोय तुम्हाला तो फ्लॅजेलियम आहे. ओके, आता काय होणार आहे, सगळ्यात पहिलं त्याची न्यूक्लियस इलॉंगेट होणार आहे आणि फ्लॅजेलियमचे 2 पार्ट होणार आहेत. ओके, फ्लॅजेलियम डिवाईड झाला आहे. त्यानंतर त्याचं हेड पार्ट डिवाईड झालं आहे बघा, युग्लिनाचं डोकं डिवाईड झालेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने डिवाईड होत 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 युग्लिनाचे 2 डॉटर सेल्स तयार झालेत. ओके, अशा पद्धतीने युग्लिनामध्ये लॉंगिट्युडनल बायनरी फिशन होतं. ओके, आपण बायनरी फिशनचे 3 एक्झाम्पल्स बघितले. सगळ्यात पहिला अमिबा जो सिम्पल बायनरी फिशनने रिप्रोडक्शन करतो, दुसरा पॅरामोशियम जो ट्रान्सफर बायनरी फिशनने रिप्रोडक्शन करतो आणि तिसरा युग्लिना जो लॉंगिट्युडनल बायनरी फिशनने रिप्रोडक्शन करतो.
आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधला दुसरा टाईप बघूया, मल्टिपल फिशन. अशी एक फेज येते की ज्या फेजमध्ये अमिबाला पुरेसं जेवण मिळत नाही, म्हणजेच लॅक ऑफ फूड, आणि ॲडवर्स कंडिशनसुद्धा मिळत नाही. आता मग अमिबाला कसं वातावरण लागत असेल, तर मॉइस्ट वातावरण लागतं, त्यानंतर उबट वातावरण लागतं, म्हणजे थोडीशी गरमी लागते. ओके, तर असं वातावरण ज्यावेळेस त्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर त्याला ज्यावेळेस खायला अन्नसुद्धा नसतं, त्यावेळेस तो मल्टिपल फिशन करत असतो. ओके, आता आपण बघूया मल्टिपल फिशन होतं कसं. अमिबा काय करतो, इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता अमिबाला ज्यावेळेस ॲडवर्स कंडिशन मिळत नाही त्यावेळेस तो राऊंड बनतो, राऊंड शेपमध्ये येतो आणि त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूला हा जो ही जी मी लाईन काढली ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि त्याच्यावरती त्यांनी काय केलं आहे, एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार केलं आहे बघा. ओके, म्हणजे प्रोटेक्टिव्ह कवरिंगमुळे बाहेरच्या वातावरणाचा ह्या अमिबाला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. ओके, त्यानंतर काय होतं आहे बघा, सच एन्सिस्टेड अमिबा इज कॉल्ड ॲज सिस्ट. हा जो एन्सिस्ट झालेला अमिबा आहे त्यालाच काय म्हणतात, सिस्ट म्हणतात. त्यानंतर मेनी न्यूक्लियाज आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन. आता ह्या अमिबाच्या आतमध्ये ऑलरेडी एक न्यूक्लियस आहे. मग काय होतं, ह्या सिस्टमध्ये भरपूर सारे न्यूक्लिअर डिव्हिजन सारखं होत राहतं, म्हणजे न्यूक्लियस डिवाईड होतो, त्याचबरोबर हा सायटोप्लाझमसुद्धा डिवाईड होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, भरपूर सारे न्यूक्लियाज इथे आतमध्ये तयार होतात. तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर कळेल बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये भरपूर सारे न्यूक्लियाज, डॉटर न्यूक्लियाज तयार झालेत. ओके, त्याच्यानंतर दज मेनी अमिब्युलास आर फॉर्म्ड, आणि हे जे छोटे छोटे न्यूक्लियाज आपल्याला दिसतात त्यांना काय म्हणतात, अमिब्युला. ओके, दे रिमेन एन्सिस्टेड टिल फेवरेबल कंडिशन कम्स. आता हा अमिबा कधीपर्यंत एन्सिस्टेड राहतो ते बघा, तर जोपर्यंत त्याला फेवरेबल कंडिशन मिळत नाही तोपर्यंत हा अमिबा एन्सिस्टेड राहतो. ओके, आता फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, तर जोपर्यंत अमिबाला त्याला हवं असणारं वातावरण मिळत नाही, म्हणजे ज्या वातावरणामध्ये अमिबा जगू शकतो त्यालाच फेवरेबल कंडिशन म्हणतात. ओके, असं वातावरण त्याला मिळालं की तो काय करतो ते बघा, सिस्ट ब्रेक अँड मेनी अमिब्युलाज आर रिलीज्ड. ही जी सिस्ट तयार झालेली असते ती फुटते, ब्रेक होते, आणि त्याच्यानंतर आतमधले भरपूर सारे जे अमिब्युला तयार झालेले असतात ते डॉटर अमिबा म्हणून बाहेर पडतात. ओके, अशा पद्धतीने मल्टिपल फिशन होतं. आता मल्टिपल फिशन का म्हटलं आहे, कारण इथे बघा भरपूर सारे अमिबाज तयार झालेले आहेत, म्हणून याला काय म्हटलं आहे, मल्टिपल फिशन. आता आपण पुन्हा एकदा जरा रिपीट करूया, फक्त ही डायग्राम बघून. हा आहे पॅरेंट अमिबा. आता अमिबाला ज्यावेळेस खाण्यासाठी अन्न मिळत नाही आणि ॲडवर्स कंडिशनसुद्धा नसते त्यावेळेस काय करतो अमिबा, स्वतःला राऊंड शेपमध्ये तयार करतो आणि त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूला एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतो. अशा एन्सिस्टेड अमिबाला काय म्हणतात, सिस्ट म्हणतात. त्यानंतर ह्या एन्सिस्टेड अमिबाच्या आतमध्ये भरपूर सारं रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, म्हणजेच न्यूक्लियससुद्धा डिवाईड होतो आणि त्याचबरोबर सायटोप्लाझमसुद्धा डिवाईड होतो, आणि त्याच्यामुळे भरपूर सारे अमिब्युलाज तिथे तयार होतात, म्हणजेच डॉटर न्यूक्लियाज तिथे तयार होतात. त्यानंतर असा एन्सिस्टेड अमिबा हा कधीपर्यंत राहतो, जोपर्यंत त्याला ॲडवर्स कंडिशन मिळत नाही आणि खायला अन्न मिळत नाही. एकदा की त्याला ॲडवर्स कंडिशन मिळाली की तो काय करतो, ही जी सिस्ट असते ती ब्रेक करतो, म्हणजेच फोडतो, आणि त्याच्यानंतर आतमधले सगळे डॉटर न्यूक्लियाज म्हणजेच डॉटर अमिबा ते सगळे बाहेर पडतात. ओके, आणि ह्यालाच काय म्हणतात, मल्टिपल फिशन. आता आपण तिसरा टाईप बडिंग बघूया. बडिंगचं एक्झाम्पल आहे यीस्ट. यीस्ट काय आहे, तर अ युनिसेल्युलर फंगस, म्हणजेच एका बुरशीचा तो प्रकार आहे. यीस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटोटिक डिव्हिजन. आता हा जो पॅरेंट यीस्ट सेल आहे तो काय करतो, ह्या न्यूक्लियसचे डिव्हिजन करतो मायटोटिक डिव्हिजनने, आणि 2 डॉटर न्यूक्लियाज त्याच्यामध्ये तयार होतात. त्यानंतर काय होतं, एक स्मॉल बल्ज ह्या पॅरेंट सेलच्या पृष्ठभागावरती आपल्याला दिसू लागतो. ओके, हा जो बल्ज दिसतो इथे फुगीर भाग त्याला आपण बल्ज म्हणतो, म्हणजेच त्याला अजून काय म्हणू शकतो, तर न्यू बर्ड म्हणजे कळी. ओके, त्यानंतर डॉटर न्यूक्लियाय एंटर्स द बर्ड. मगाशी इथे जे 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाले होते त्यातला एक डॉटर न्यूक्लियाय ह्या बर्डच्या आतमध्ये एंटर करतो. त्याच्यानंतर आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल.
एक सफिशियंट ग्रोथ झाली, म्हणजे त्या बर्डला असं वाटायला लागलं की मी आता मोठा झालो आहे किंवा मला आता पुरेसं पोषण मिळालं आहे, त्यावेळेस तो काय होतो, त्याच्या पॅरेंट सेलपासून सेपरेट होतो आणि स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज द डॉटर यीस्ट सेल, आणि नंतर तो डॉटर यीस्ट सेल म्हणून इंडिपेंडेंटली जगू लागतो. अशा पद्धतीने 2 डॉटर यीस्ट सेल आपल्याला बडिंगच्या शेवटी मिळतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आता कंप्लीट झालेलं आहे. आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि त्याचे 4 टाईप्स बघूया: फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधला पहिला टाईप आपण बघतोय, फ्रॅगमेंटेशन. आता ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे जे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत त्यामधले सगळे ऑर्गॅनिझम्स कसे असणार आहेत, मल्टीसेल्युलर असणार आहेत. मगाशी जे आपण बघितले ते सगळे ऑर्गॅनिझम्स कसे होते, युनिसेल्युलर होते. ओके. आता सगळ्यात पहिला टाईप फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमधला हा जो फ्रॅगमेंट वर्ड आहे त्याचा अर्थ असतो तुकडा, म्हणजेच पीस. ओके. आता ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते बघूया. द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इंटू फ्रॅगमेंट्स. आता इथे आपण स्पायरोगायरा एक्झाम्पल घेतलं आहे फ्रॅगमेंटेशनचं. मग हा आहे पॅरेंट स्पायरोगायरा. मग आता काय होणार आहे, ह्या पॅरेंट स्पायरोगायराच्या शरीराचे तुकडे होतात, म्हणजेच फ्रॅगमेंट्स होतात. आणि आता समजा ह्याचे 2 तुकडे झालेले मी दाखवले आहेत. मग 2 तुकडे झाल्यामुळे इथे 2 नवीन स्पायरोगायरा तयार झालेत. ओके. आणि ह्यांना आपण काय म्हणतो, डॉटर स्पायरोगायरा. ओके. स्पायरोगायरासोबतच सायकॉनसुद्धा फ्रॅगमेंटेशनचं एक उदाहरण आहे. सायकॉन म्हणजे स्पंज, जो आपण पाटी पुसायला वगैरे वापरतो तोच स्पंज. ओके. त्यानंतर इफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इंटू मेनी फ्रॅगमेंट्स, इच फ्रॅगमेंट्स डेव्हलप इंटू न्यू सायकॉन. समजा एखाद्या वेळेस समुद्रामध्ये ज्यावेळेस सायकॉन जिवंत असतो त्यावेळेस त्याच्या शरीराचे ॲक्सिडेंटली म्हणजे काहीतरी झालं आणि त्याच्या शरीराचे समजा भरपूर तुकडे झाले, तर त्याचा प्रत्येक तुकडा एक वेगळा नवीन सायकॉन म्हणून जिवंत राहतो आणि जगू लागतो. ओके. ह्यालाच म्हणतात फ्रॅगमेंटेशन. आता आपण बघूया सेकंड टाईप, रिजनरेशन. आता ह्या रिजनरेशनचं उदाहरण आहे प्लॅनेरिया. ओके. हा सुद्धा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच आहे. अंडर सर्टन सिच्युएशन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट्स. आता काय होतं, हा प्लॅनेरियाचा ऑर्गॅनिझम आहे. आता कधी कधी अशी सिच्युएशन येते की ह्या प्लॅनेरियाच्या शरीराचे तुकडे होतात. ओके. इथे मी या डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. वरती डोक्याचा तुकडा झालेला आहे आणि शेपटीसुद्धा तुटलेली आहे. हा एक ऑर्गॅनिझम आहे प्लॅनेरिया. ह्याचं डोक्याचा पार्टसुद्धा तुटला आहे आणि शेपटीचा पार्टसुद्धा तुटला आहे. ओके. मग होतं काय, तर जो डोक्याचा तुटलेला पार्ट असतो त्याला खालची संपूर्ण बॉडी शेपटीपर्यंतची नवीन येते आणि जो शेपटीचा पार्ट तुटलेला आहे त्याला पूर्ण वरती डोक्यापर्यंतची बॉडी येते आणि अशा पद्धतीने नवीन 2 डॉटर प्लॅनेरिया तयार होतात. लिमिटेड रिजनरेशन. आता ह्या रिजनरेशनमध्ये एक पॉईंट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, लिमिटेड रिजनरेशन. त्याचं एक्झाम्पल आहे लिझार्ड. आता तुम्ही बघितलं असेल कधी कधी पालीची शेपटी गळून पडते आणि त्याच पालीला तुम्ही थोड्या दिवसांनी बघितलं तर तिची शेपटी पुन्हा आलेली असते, म्हणजेच तिच्यामध्ये रिजनरेशन होतं आहे. पण त्याच पालीचा समजा जर एक पाय तुटून पडला तर तो पाय तिला पुन्हा येत नाही. आलं लक्षात? मग ह्यालाच काय म्हणतात, लिमिटेड रिजनरेशन. मग पालीमध्ये फक्त शेपटीसाठी रिजनरेशन आहे म्हणून पालीला काय म्हणतात, लिमिटेड रिजनरेशन. ओके. त्याच्यानंतर जर प्लॅनेरिया बघितलं तर प्लॅनेरियाचं डोकंसुद्धा तुटलेलं आहे, म्हणजे डोक्याचा भागसुद्धा तुटलेला आहे आणि शेपटीचा भागसुद्धा तुटलेला आहे आणि तरीसुद्धा तो जिवंत राहतो आहे आणि त्याच्यापासून नवीन 2 प्लॅनेरिया तयार होत आहेत. ह्याला काय म्हणतात, रिजनरेशन. आणि पालीला काय म्हटलं आहे, लिमिटेड रिजनरेशन. बडिंगचं एक्झाम्पल आहे हायड्रा. सगळ्यात पहिलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं जे आपण रिप्रोडक्शन शिकलो त्याच्यामध्ये सुद्धा बडिंग हा टाईप आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बडिंगचं एक्झाम्पल यीस्ट आहे आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बडिंगचं एक्झाम्पल हायड्रा आहे. ओके. आता आपण बघूया हायड्रामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं. अंडर फेवरेबल कंडिशन अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ बॉडी. आता इथे आउटग्रोथ म्हटलं आहे. आउटग्रोथ म्हणजेच हे बघा, इथे डायग्राममध्ये मी हा जो पार्ट काढलेला आहे, हायड्राच्या शरीरावरती एक पार्ट आलेला आहे बाहेर फुगवटा, त्यालाच इथे काय म्हटलं, आउटग्रोथ. आणि युनिसेल्युलरमध्ये बडिंगच्या एक्झाम्पलमध्ये ईस्टमध्ये काय म्हटलं होतं, बल्ज म्हटलं होतं आणि इथे म्हटलं आहे आउटग्रोथ. आणि आउटग्रोथ म्हणजेच बड, म्हणजेच कळी. ओके.
आता काय होतं बघा, ह्या पॅरेंट हायड्राच्या पृष्ठभागावरती म्हणजे सरफेसवरती कुठेतरी एक आउटग्रोथ येतो आणि त्याच्यानंतर काय होतं बघा, बर्ड ग्रोज अप अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. अशा पद्धतीने हे बर्ड हळूहळू ग्रो होतं, म्हणजे हे आउटग्रोथ हळूहळू मोठं होतं आणि त्याचं नंतर एक डॉटर हायड्रा तयार होतो, स्मॉल हायड्रा तयार होतो. ह्या स्मॉल हायड्राला काय म्हटलं आहे? नॅसेंट हायड्रा. ओके, नॅसेंट हायड्रा. पॅरेंट हायड्रा सप्लाईज न्यूट्रिशन टू दी बडिंग हायड्रा. आता हे बर्ड ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस ते कसं मोठं होणार आहे, तर हा जो पॅरेंट हायड्रा आहे तो ह्या बर्डला न्यूट्रिशन देत असतो, म्हणजे खाण्यासाठी अन्न पुरवत असतो आणि त्याच्यामुळे हा बर्ड म्हणजेच ही आउटग्रोथ ग्रो होत असते. ओके. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडंटली. ज्यावेळेस ह्या हायड्राला कळतं की मी आता मोठा झालो आहे किंवा तो मॅच्युअर्ड होतो, त्यावेळेस काय होतं, आपोआप त्या पॅरेंट हायड्रापासून तो स्मॉल हायड्रा किंवा नॅसेंट हायड्रा स्वतःला वेगळा करतो, म्हणजे ब्रेक करतो आणि नंतर इंडिपेंडंट डॉटर हायड्रा म्हणून जगू लागतो. फोर्थ टाईप व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सगळ्यात पहिलं आपण त्याची डेफिनेशन बघूया. इट इज अन रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे सगळ्यात पहिलं समजून घ्या. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे झाडाचा कुठलाही पार्ट, लाईक फॉर एक्झाम्पल रूट, स्टेम, लीफ, बर्ड एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये होतं काय, तर हे प्लांट्समध्ये होणारं रिप्रोडक्शन आहे आणि ते रिप्रोडक्शन कसं होतं, तर प्लांट्सच्याच एखाद्या पार्टमधून नवीन प्लांट तयार होतो आणि त्यालाच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणू शकतो की एक प्लांट आहे आणि त्याच्या मुळापासून समजा एक नवीन प्लांट तयार झालं, तर ते झालं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं पोटॅटोमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं तुम्हाला माहितीच असेल. समजा एक पोटॅटो आहे, इमेजमध्ये तुम्ही बघितलं तर याच्यावरती बघा आईज असतात, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, बर्ड म्हणतो, कळी म्हणतो. आता जर का ह्या पोटॅटोला आपण मातीमध्ये नेऊन रुजत घातलं तर त्याच्यापासून भरपूर सारे पोटॅटोज जमिनीमध्ये तयार होतील. मग काय झालं, ह्या पोटॅटोपासूनच अजून पोटॅटो तयार झाले आणि म्हणून ह्याला काय म्हटलं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ब्रायोफिलम, याला मराठीत पानफुटी म्हणतात, बहुतेक तुम्ही ऐकलं असेल, नाहीतर इमेजमध्ये बघा, इमेजमध्ये बघितल्यावरती तुम्हाला कळेल. आता बघा पान आहे, आता या पानाला तुम्ही जर का बघितलं तर बघा कळ्या फुटल्यात त्याच्या लीफ मार्जिनला. मार्जिन म्हणजे काय, काठ, पानाची काठ. मग लीफ मार्जिनला कळ्या फुटलेल्या आहेत आणि ह्या कळ्या काय होतात, मोठ्या झाल्यानंतर गळून पडतात आणि त्या गळून मातीमध्ये पडल्यावरती त्या नवीन ब्रायोफिलम प्लांटमध्ये तयार होतात. अशा पद्धतीने ब्रायोफिलमच्या पानापासून ब्रायोफिलमचं झाड तयार होतं. मग ह्यालाच काय म्हटलं, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता शुगर कॅन अँड ग्रासेस. शुगर कॅन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऊस आणि ग्रासेस म्हणजे गवत. आता ह्यांच्यामध्ये बडिंग कसं होतं, तर नोड्स म्हणजे काय, तर डायग्राममध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल. इथे बघा ह्या शुगर कॅनवरती नोड आहे, ह्याला नोड म्हणतात आणि ग्रासेस ह्याला नोड म्हणतात. आता ह्या नोडवरती काय होतं, एक बड येते म्हणजेच कळी येते आणि त्याच्यानंतर समजा आपण त्या शुगर केनला त्या कळीसकट कट केलं कळीपर्यंत आणि जर का ती कळी नेऊन आपण रुजत घातली तर त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. ओके. मग ह्यालाच काय म्हटलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता कॅरट अँड रॅडिश. आता तुम्हाला माहिती असेल गाजर आणि मुळा, त्याला मुळं असतात, हे की नाही, छोटी छोटी मुळं असतात त्याच्यावरती. मग ते कॅरट आणि रॅडिश जर का आपण नेऊन अक्कच्या अक्क मातीमध्ये सो केलं तर त्याच्यापासून सुद्धा नवीन कॅरट आणि रॅडिशचे प्लांट्स तयार होतात. फिफ्थ टाईप स्पोर फॉर्मेशन. तुमच्या घरी जर का चुकून एखादा ब्रेडचा तुकडा बंद डब्यामध्ये एक दिवस राहिला आणि त्याला जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याला बुरशी आलेली असते, म्हणजेच फंगस आलेली असते. ओके. मग त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्यालाच स्पोर फॉर्मेशन असं म्हणतात. ओके. आता आपण बघूया त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन नक्की होतं कसं. ओके. म्युकर एक बुरशीचा प्रकार आहे, म्हणजे फंगीचा प्रकार आहे आणि त्याचं एक्झाम्पल आपण ह्या स्पोर फॉर्मेशनमध्ये घेतलं आहे. म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी अँड स्पोरॅन्जिया. फिलामेंटस म्हणजे दोऱ्यासारखे. ओके. मग ह्या म्युकरची बॉडी कशी आहे बघा, फिलामेंटस आहे दोऱ्यासारखी आणि त्यांना स्पोरॅन्जियमसुद्धा आहे. स्पोरॅन्जियम म्हणजे हा गोल भाग जो दिसतोय त्याला स्पोरॅन्जियम म्हणतात. ओके. त्यानंतर ही जी लाईन दिसते ही ह्याला म्हणतात हायफे आणि ह्या हायफेमुळे हे म्युकर एकमेकाला कनेक्टेड असतात. ओके.
ह्यांच्या रूट्सना काय म्हणतात, रायझॉइड म्हणतात. आणि ह्या स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये काय असतात तर स्पोर्स असतात. ओके, आता होतं काय, स्पोर्स आर फॉर्म्ड इन स्पोरॅन्जिया. ज्यावेळेस ह्या ब्रेडवरती एखाद्या म्युकसला ॲडवर्सिबल कंडिशन मिळते, म्हणजेच उबट वातावरण म्हणजे गरम वातावरण आणि ओलसरपणा, त्यावेळेस हे स्पोरॅन्जियममध्ये स्पोर्स तयार व्हायला लागतात. म्हणजेच इथे स्पोर्स तयार व्हायला लागतात. आणि होतं काय, हे स्पोर्स एकदा भरपूर प्रमाणात तयार झाले की हा स्पोरॅन्जियम फुटतो. साहजिकच हे स्पोर्स बाहेर पडणार आहेत आणि त्या ब्रेडच्या तुकड्यावरती पसरणार आहेत. मग जिथे जिथे हे स्पोर्सचे तुकडे पडतात तिथे तिथे ते नवीन जर्मिनेट होतात आणि अशा पद्धतीने एक मोठी फंगसची कॉलनी तिथे ग्रो होते. ओके, द न्यू फंगस कॉलनी इज फॉर्म्ड. आता त्याला कॉलनी का म्हटलं आहे, कारण तुम्ही जर का दुसऱ्या दिवशी तो ब्रेडचा तुकडा बघितलात तर पूर्ण ब्रेड त्या फंगसमुळे भरलेला असतो, म्हणजे ते कॉलनी तयार करतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. फायनली असेक्शुअल रिप्रोडक्शनचे दोन्ही टाईप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेत. आय होप तुम्हाला हे दोन्ही टाईप व्यवस्थित कळले असतील. कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि हो, व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.